सगळ्यात महत्वाचं आमच्या महिला भगिनी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील, या सगळ्यांना त्यांना ज्या ज्या हव्या त्या सोयी सुविधा पुरवणं, जिथं कुठं कमी पडलो असेल किंवा इतर लोक कमी पडले असतील तर त्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे विजन घेऊन आम्ही आज या ठिकाणी उतरलेलो आहोत. आम्ही विरोधकांना कुठेही थारा दिला नाही आणि आजपर्यंत आमच्या सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर त्यांची त्यांची हक्काची ओवाळणी भाऊबीज येत आहे आणि येत राहील. हे आश्वासन न देता घडवलेली काम आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही कुठल्याही या निवडणुकीत सुद्धा आम्ही आश्वासन देणार नाही, कारण आम्ही काम करणार आमचा पक्ष आहे. आदरणीय दादा काम करतात पहाटे 5 वाजल्यापासून, त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय मुश्रीफ साहेब काम करतात पहाटे 5 वाजल्यापासून आणि त्यांच्या आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. नमस्कार, न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना राष्ट्रवादी अजित पवार गटानं प्रचारात आघाडी घेतली असून नगराध्यक्षासह सर्वच नगरसेवकांचे प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यात आले. या प्रचार यंत्रणेसाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा शीतलताई फराटके आज आपल्या समेत आहेत. ताई नमस्ते. नमस्कार. आपलं नेमकं राष्ट्रवादीचं व्हिजन काय असेल? आमचं व्हिजन हेच असेल, अगदी पहिल्यापासूनच आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक जाती धर्माच्या, प्रत्येक तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्यासाठी ज्या ज्या सुविधा आहेत ते करणं आणि त्या माणसांच्या पर्यंत पोहोचणं. सगळ्यात महत्वाचं आमच्या महिला भगिनी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील, या सगळ्यांना त्यांना ज्या ज्या हव्या त्या सोयी सुविधा पुरवणं, जिथं कुठं कमी पडलो असेल किंवा इतर लोक कमी पडले असतील तर त्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे विजन घेऊन आम्ही आज या ठिकाणी उतरलेलो आहोत. खरं बघायला गेलं तर तुम्हीच बघताय आमच्या महिलांचा किती चांगला प्रतिसाद या हातकणंगले गावामध्ये. आणि फक्त हातकणंगलेतच नाही तर आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमची लाडकी बहीण असेल, लेक लाडकी योजना असेल, पेन्शनच्या योजना असतील, आमच्या बांधकाम कामगारांच्यासाठी योजना असतील, या सगळ्या योजनांचे लाभार्थी आज प्रत्येक ठिकाणी आम्हाला मतदान करणार आहे आणि 100% आम्हाला खात्री आहे की ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत ते अतिशय चांगल्या उच्चांकी मताधिक्याने निवडून येतील. कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील श्रावणबाळ म्हणून नामदार मुश्रीफांना ओळखलं जातं, लाडक्या बहीण म्हणून अजितदादांना ओळखलं जातं, पण विरोधी सत्ताधारी लाडकी बहीण योजना आम्ही आणली म्हणत आहेत. याबद्दल आपलं नेमकं मत काय? आता ते तुम्हाला सगळे पत्रकार असतील किंवा आमच्या सगळ्या कार्यकर्ते असतील किंवा आमचे सगळे नेते मंडळ असतील यांना माहिती आहे, जेव्हा आम्ही ही योजना आणली लाडक्या बहिणीची तेव्हा जे विरोधात आहेत तेच म्हणत होते की योजना लवकरात लवकर बंद पडणार किंवा बंद पडायला पाहिजे किंवा बसल्या बसल्या महिलांना का पैसे देत आहे म्हणून अनेक विरोधकांनी आवाज उठवले. पण असं असताना सुद्धा आदरणीय दादा, आदरणीय आदितीताई तटकरे असतील किंवा आदरणीय मुश्रीफ साहेब असतील या विचारावर ठाम राहिले की माझ्या प्रत्येक मायमाऊलीला माझी भाऊबीज मिळाली पाहिजे आणि आम्ही विरोधकांना कुठेही थारा दिला नाही आणि आजपर्यंत आमच्या सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर त्यांची त्यांची हक्काची ओवाळणी भाऊबीज येत आहे आणि येत राहील. एक लाडकी बहीण म्हणून आपण या हातकणंगल्यातील जनतेला काय संदेश द्याल निवडणुकीच्या माध्यमातून? मी एवढंच सांगेन की बरेचसे आता या हातकणंगले शहरामध्ये मी बघितलं की येताना सगळीकडे मशाल आहे, आमचं राष्ट्रवादीचं घड्याळ असेल किंवा मग अनेक पॅनेल उभे, मला वाटते 5 पॅनेल आपल्याकडे उभे आहेत. पण असं असताना खरंच कुणी काम केलंय आजपर्यंत आणि कोण करणार आहे, कुणाच्या नेतृत्वाखाली आज आपल्या प्रत्येक माणसापर्यंत लाभ मिळालेला आहे हे बघावं त्यांनी. कारण आता बरेच जण असे येतील की आम्ही पुढे हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे, अनेक आश्वासनं देतील. पण आश्वासनं न देता आता तुम्ही मला सांगा, लाडक्या बहिणीचं आश्वासन काय आम्ही मागच्या इलेक्शन मध्ये दिलं नव्हतं की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू करणार आहे किंवा लेक लाडकी योजना सुरू करणार आहे किंवा बांधकाम कामगारांसाठी आतापर्यंत इतक्या योजना सुरू केल्या. आम्ही कुठे असं आश्वासन दिलं नाही की आम्ही हे करू मग आम्हाला मतदान करा. हे आश्वासन न देता घडवलेली काम आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही कुठल्याही या निवडणुकीत सुद्धा आम्ही आश्वासन देणार नाही, कारण आम्ही काम करणार आमचा पक्ष आहे. आदरणीय दादा काम करतात पहाटे 5 वाजल्यापासून, त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय मुश्रीफ साहेब काम करतात पहाटे 5 वाजल्यापासून आणि त्यांच्या आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे त्यांच्या तालमीत तयार झालेले आमचे सगळे उमेदवार आहेत. मग त्याच्यातून त्यांनी ओळखावं की आमचे उमेदवार किती काम करतात. हातकणंगल्यातील महिलांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, कर्जमाफीत मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करेन, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचं सुद्धा अभिनंदन करेन. मी पहिल्यापासून सांगते की आज सुद्धा आम्ही असं म्हणत नाही की तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दिले तर आम्हाला मतदान करा, कारण आता एवढे सगळे पॅनेल आहेत, आता सगळेच म्हणजे सगळे असतील, मी सगळ्यांचं नाव घेणार नाही, त्या सगळ्या पॅनेल मधल्या सगळ्या महिला ज्या आज प्रचारासाठी आलेल्या आहेत, सगळ्या पॅनेल मधल्या त्या सगळ्याच आदरणीय दादांच्या लाडक्या बहिणी आहेत. सगळ्या पॅनेल मधील त्या सगळ्या महिलांना आदरणीय दादांनी लाडक्या बहिणीचा लाभ दिलेला आहे. तेव्हा माझं एवढंच त्यांना सांगणं असेल की ज्यांच्याकडून आपल्याला सगळं मिळतंय किंवा अजून मिळणार आहे
किंवा ज्यांच्या आता मी म्हणताना सुद्धा म्हणते की आम्ही असं नाही म्हणत की बाबा तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ दिलाय तर त्यासाठी आम्हाला मतदान करा. आम्ही हा शब्द सुद्धा काढणार नाही किंवा आम्ही कुठेही प्रचार सभेत आम्ही सांगत सुद्धा नाही की तुम्हाला आम्ही पैसे दिले तर आम्हाला मतदान करा. त्यांच्या हक्काचे पैसे आहेत, त्यांचे आहेत, त्यांचा अधिकार आहे, तोच फक्त आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय. तर सर्वसामान्य लोक सगळं जाणत असतात आणि फार काय आम्हाला गाजावाजा या निवडणुकीत करण्याची गरज नाही. आमचं काम बोलते फक्त. सर्वसामान्य हातखंड्याची निवडणूक करत असताना दादा केवळ बोलत नाहीत तर दादा कामाला महत्व देतात आणि लाडक्या दादाच्या लाडक्या बहिणी नक्की हातखंडे नगराध्यक्ष पदासह नगरसेवकाच्या सर्व उमेदवार निवडून आणतील असा विश्वास शीतलताईंनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगेसह अतुल कसबेकर, भेंडवडे.